हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तिसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य श्लोक नंबर 11। तम त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं त्वां गताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुठारम् जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् तं ते पुरुष त्वां तुम्हाला गता गेलेले आहे अहम मी शरणं आश्रय शरण्यम आश्रय घेण्यास यथा योग्य सर्वथैव योग्य
आश्रय घेण्यास सर्वथैव योग्य. आश्रय घेण्यास सर्वथैव योग्य. स्वभृत्य स्वभृत्य तुमच्यावर अवलंबून. तुमच्यावर अवलंबून. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी. संसार संसार भौतिक अस्तित्वाच्या भौतिक अस्तित्वाच्या तरोहो सर्व वृक्षाच्या वृक्षाच्या कुठारम प्राणम कुराड कुराड जिज्ञासया जिज्ञासया जाणून घ्यावयाची इच्छा. जाणून घ्यावयाची इच्छा. अहम अहम मी मी प्रकृते प्रकृते जड पदार्थाचा जड पदार्थाचा स्त्री स्त्री पुरुषस्य पुरुषस्य चैतन्याचा चैतन्याचा पुरुष पुरुष नमामि नमामि मी सादर नमन करते. मी सादर नमन करते. सद्धर्म सद्धर्म शाश्वत धर्माच्या शाश्वत धर्माच्या विदाम विदाम जाणकारांच्या जाणकारांच्या वरिष्ठम वरिष्ठम श्रेष्ठ अशा तुम्हाला. श्रेष्ठ अशा तुम्हाला. भाषांतर. देवहूती पुढे म्हणाली, देवहूती पुढे म्हणाले, मी तुमच्या चरण कमलांचा मी तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. आश्रय घेतला आहे. कारण आश्रय घेण्यासारखे तुम्ही कारण आश्रय घेण्यासारखे तुम्ही एकमात्र पुरुष आहात. एकमात्र पुरुष आहात. ऐहिक अस्तित्वरूपी वृक्ष तोडण्यासाठी ऐहिक अस्तित्व रूपी वृक्ष तोडण्यासाठी तुम्ही एका कुऱ्हाडी प्रमाणे आहात. तुम्ही एका कुऱ्हाडीसारखे आहात. म्हणून सर्व अध्यात्मवाद्यांमध्ये म्हणून सर्व अध्यात्मवाद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या तुम्हास श्रेष्ठ असलेल्या तुम्हास मी सादर नमन करते. मी सादर नमन करते. पुरुष आणि स्त्री पुरुष आणि स्त्री व चैतन्य आणि जड पदार्थ व चैतन्य आणि जड पदार्थ यांच्यातील संबंध जाणून घ्यावयाची यांच्यातील संबंध जाणून घ्यावयाची मला इच्छा आहे. मला इच्छा आहे. देवहूती आपल्या पुत्राला, जे भगवंतांचे अवतार आहेत, कपिल देव यांना प्रार्थना करते की तिचा अज्ञान अंधकार त्यांनी दूर करावा आणि अशा पद्धतीने तिच्यावरती कृपा करावी. कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, ती म्हणते की अज्ञान अज्ञान आणि अंधकार म्हणजेच हा खोटा अहंकार आहे, ज्याच्यामुळे मी स्वतःला शरीर समजले आणि या शरीराशी संबंधित सर्व नातेसंबंधाशी माझी ओळख करून बसले आहे. आजच्या या श्लोकामध्ये ती म्हणते की मी तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहे, कारण आश्रय घेण्यासारखे तुम्ही एकमात्र आहात. या ऐहिक सांसारिक भौतिक वृक्ष तोडण्यासाठी तुम्ही एका कुऱ्हाडीप्रमाणे आहात. म्हणून मी तुम्हास नमन करते. आणि ती पहिल्यांदा आपला प्रश्न इथे मांडते, ती म्हणजे मला स्त्री आणि पुरुष किंवा चैतन्य आणि जड पदार्थ यांच्यातील संबंध जाणून घ्यावयाची इच्छा आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्वांना माहीतच आहे की सांख्य तत्वज्ञान हे प्रकृती आणि पुरुष यांची चर्चा करते. कोणाला माहिती आहे? प्रभुपाद म्हणतात सर्वांना माहितीच आहे. प्रकृती आणि पुरुष याचाच दुसऱ्या शब्दांमध्ये अर्थ असतो आनंद घेणारा आणि ज्याचा आनंद घेतला जातो. या प्रकृतीचा आपण आनंद घ्यायचा कंटिन्युअसली प्रयत्न करतोय. पुरुषचा अर्थ आपण पुरुष किंवा स्त्री असा नव्हे, स्त्री पण त्या अर्थाने पुरुषच असतात, कारण ते देखील प्रकृतीचा आनंद घ्यायचा, उपभोग घ्यायचा प्रयत्न करत असतात. तर हा जो संबंध आहे, एक जीव ज्याला आनंद घेणारा, उपभोग घेणारा म्हटलेला आहे, आणि एक गोष्ट ज्याचा आनंद घेतला जातो त्याला प्रकृती म्हटलेला आहे. या दोघांमधला हा संबंध काय आहे, कंटिन्युअसली का चालू असतं?
की एक व्यक्ती किंवा जीव कंटिन्युअसली या प्रकृतीचा आनंद उपभोग घ्यायचा प्रयत्न करत आहे. तो कधी संपल्यासारखं वाटत नाही, कधी फुलफिलिंग सॅटिस्फाईंग होईल असं संपेल असं वाटत नाही, परंतु हे प्रयत्न परपेच्युअली अनादि अनंत काल चालू आहे. काय भानगड आहे हे जाणून घ्यायचंय देवहूतीला. पुरुष म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आणि एक भोक्ता म्हणून भगवंतांचे अनुकरण करणारा मनुष्य. सर्वश्रेष्ठ पुरुष भगवान आहेत, कारण तेच भोक्ता आहेत, म्हणून त्यांना पुरुषोत्तम म्हटलं जातं. आणि आपल्याला पण त्यांच्यासारखंच व्हावं असं वाटतंय. आपण पण थोड्याफार प्रमाणामध्ये पुरुष आहोत, आनंद भोग घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि प्रकृती म्हणजे निसर्ग किंवा ज्याचा भोग घेतला जातो. या भौतिक जगामध्ये पुरुषांद्वारे किंवा जीवांद्वारे प्रकृतीचा उपभोग घेतला जातो. हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता इथून पुढे जे हा जो संवाद आहे देवहूती आणि कपिल देव यांच्यातला, तो थोडासा टेक्निकल होत जाणार. बऱ्याच वेळेला असं वाटणार की आपल्याला सगळं कन्फ्यूज होतंय किंवा समजत नाहीये, परंतु खूप डीप मध्ये छान समजावून घेतलेलं आहे. थोड्याशा आपल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या बाजूला ठेवायच्या आणि लक्षपूर्वक श्रवण करायचं. इथे पुरुष म्हणजे स्त्री पुरुष मधला पुरुष नव्हे. पुरुष म्हणजे जो आनंद उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये सगळे जीव येतात. पुरुष म्हणजे जीव. आणि कशाचा आनंद उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय आपण? प्रकृतीचा. आपल्या सभोवताली जे काही आहे याला प्रकृती म्हटलं जातं, निसर्ग म्हटलं जायचं. प्रकृती आणि पुरुष किंवा भोक्ता आणि भोग्य यांच्यातील संबंधांच्या या भौतिक जगातील गुंतागुंतीस संसार किंवा मायापाश असे म्हणतात. यालाच संसार म्हटलं जातं. संसार सागर आपण म्हणतो बऱ्याचदा. आणि वर बघितल्यावर आपल्याला हे लक्षात येत नाही, परंतु डीप मध्ये अभ्यास केला तरी अगदी इझिली लक्षात येतं की प्रत्येक जीव हा याच प्रयत्नात आहे, या प्रकृतीचा भोग कसा घेतला जाईल, सगळं माझं कसं होईल. मग याच्यामध्ये दुसऱ्या जीवांना पण तो प्रकृतीच समजतो. दुसऱ्या जीवांचा पण भोग कसा घेतला जाईल, त्यांचं शोषण कसं केलं जाईल, कारण मी महत्वाचं आहे, माझं सुख महत्वाचं आहे, माझा भोग महत्वाचा आहे. यालाच संसार म्हटलं जातं. याला म्हणजेच या गुंतागुंतीला. याच्यामधून हे जटिलता निर्माण होते, एक जाळं निर्माण होतं, हो की नाही? मायापाश म्हटलं जातं. देवहूतीला भौतिक बद्धावस्थेचा वृक्ष तोडावयाचा होता आणि यासाठी योग्य असे हत्यार तिला कपिल मुनींच्या ठाई आढळले. हे भगवद्गीतेमध्ये देखील आपण वाचतो की या झाडावरती अडकलोय आपण, या फांदीवरून त्या फांदीवर करतोय, या झाडावरून बाहेर पडायचंय, परंतु माहिती नाही कसं बाहेर पडायचं. भगवंत सांगतात की हे झाड तोडून काढलं पाहिजे. तोडण्यासाठी आपल्याकडे हत्यार पाहिजे, शस्त्र पाहिजे. आणि ते शस्त्र देवहूती कपिल देवांकडे मागते. भौतिक अस्तित्वाच्या वृक्षाचे वर्णन भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात अश्वत्थ वृक्ष असे करण्यात आले आहे. म्हणजे वटवृक्ष एक खूप मोठं झाड, परंतु ते उलट आहे. मुळ्यावरती आहेत आणि फांद्या खाली आहेत. आणि अशा झाडावरती आपण एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती सुख घ्यायचा प्रयत्न करतोय, उड्या मारतोय, आणि आपल्याला कळत नाहीये, कारण सगळं कन्फ्युजिंग आहे. याच्यावरती उपाय सांगितला जातो जो भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे या झाडावरून बाहेर पडणे. ते बाहेर पडायचं पण आपल्याला जनरली लवकर जमत नाही, दिसत नाही, मार्ग दिसत नाही कसा बाहेर पडायचा. तर त्या गुंतागुंतीत अडकलेलो आपण त्या फांद्या झाडाच्या कापून छाटून काढल्या पाहिजेत, मग आपल्याला समोरचं दिसायला लागतं.
मग ते छाटून काढण्यासाठी आपल्याकडे काहीतरी शस्त्र पाहिजे, आणि त्या शस्त्रालाच भगवद्गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? अनासक्ती. जोपर्यंत त्या झाडाची, त्या झाडावरच्या फळाची आसक्ती आहे तोपर्यंत आपण ते झाड आपल्याला तोडावंसं वाटणारच नाही. म्हणूनच त्याला अनासक्ती म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की या वृक्षाची मुळे वर आहेत तर शाखा खाली पसरलेल्या आहेत, आणि मनुष्याने अनासक्तीच्या कुऱ्हाडीने या भौतिक अस्तित्व रूपी वृक्षाचे मूळ कापून टाकले पाहिजे. तर आसक्ती म्हणजे काय? आसक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचा संबंध. जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. बद्ध जीव भौतिक प्रकृतीला आपल्या उपभोगाचा विषय मानतो आणि अशा रीतीने भोगत्याचे स्थान ग्रहण करतो. म्हणूनच त्याला पुरुष असे म्हटले जाते. आसक्ती, आसक्ती म्हणजे सिंपल, साध्या सोप्या भाषेमध्ये अटॅचमेंट. आसक्तीचा अर्थ असा नाहीये की कंटिन्युअसली मला पाहिजे 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 करणे, ते तर सरळ सरळ दिसतं ती आसक्ती आहे. परंतु थोड्याफार छोट्या प्रमाणात जरी आपल्याला एखादी गोष्ट सोडाविषयी वाटत नसेल त्याला आसक्तीच म्हटलं जातं. मग ती गोष्ट असो, वस्तू असो, सवय असो, कल्पना असो, व्यक्ती असो, ज्याला अटॅचमेंट म्हटलं जातं. आणि ही अटॅचमेंट कशातून निर्माण झालेली असते? या प्रकृतीमध्ये जी काही गोष्ट आहे ती आपल्या भोगाची वस्तू समजणे. भोग म्हणजे जिचा आपण वापर केला, ज्याला आपलं स्वतःच बनवलं तर आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला असं वाटतं. हे आनंद घेण्याचे 3 स्टेजेस असतात. कुठलीही वस्तू असो, व्यक्ती असो, कोणकोणते 3 स्टेजेस असतात? पहिली स्टेज म्हणजे ती आपल्या मालकीची करणे, ज्याला आपल्याकडे साध्या भाषेत म्हटलं जातं प्रोप्रायटर होणे. कोणाचं दुकान आहे? माझं आहे. कोणाची पत्नी? माझी. कोणाची मुलं? माझं आहे. पहिली गोष्ट, कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, काही कल्पना असो, त्याचा आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर पहिली स्टेप असते ती आपल्या मालकीची करणे. म्हणून प्रत्येक व्यक्ती याच्यात मागे लागलेला असतो. परंतु नुसती मालकीची झाली की आपल्याला आनंद मिळत नाही. नो, ती आपल्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. हो की नाही? उद्या तुम्हाला सॉफिस्टिकेटेड कार दिली, रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख कमवले, त्याची तुम्ही गाडी घेतली, पण ती गाडी तुम्हाला पाहिजे तशी चालत नसेल तर तुम्हाला त्यातून आनंद मिळत नाही. लग्न केलं, पत्नी आली, पती आला, मुलं झाली, परंतु ती पत्नी, पती, मुलं माझ्या कंट्रोलमध्ये नसतील, माझं सांगेल ते ऐकत नसतील तर आनंद मिळत नाही. हो की नाही? तर पहिली स्टेज असते मालक होणे, दुसरी स्टेज असते त्याचा नियंत्रक होणे, कंट्रोलर होणे, मग तिसरी स्टेज असते त्याचा भोक्ता होणे, आनंद घेणे. आणि तो आनंद मिळतच नाही जोपर्यंत आपण त्याचे मालक आणि कंट्रोलर होत नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट आपली करण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की ही गाडी आपली झाली, आपल्या कंट्रोलमध्ये आली की मला आनंद मिळेल. ही जमीन, जुमला, संपत्ती, स्थावर मालमत्ता, लिक्विड कॅश आपली झाली की आपल्याला आनंद मिळेल. त्याच्यावरती माझं कंट्रोल असेल तर मला आनंद मिळेल. यालाच म्हणतात या भौतिक जगावरती प्रभुत्व, स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करणे. आणि म्हणूनच आपण सगळे पुरुष झालेलो आहे, म्हणजे उपभोग घेणारे. म्हणून त्याला पुरुष असे म्हटले जाते. देवहूतीने कपिल मुनींना प्रश्न विचारले, कारण एकमेव तेच आपली भौतिक जगाविषयी आसक्ती नष्ट करू शकतील हे तिला माहित होते. हा जो संबंध आहे तो संबंध तिला जाणायचा आहे. तिचा प्रश्न काय आहे? मला
पुरुष आणि स्त्री, चैतन्य आणि जड पदार्थ यांच्यातील संबंध जाणून घ्यावयाची इच्छा आहे. कारण हा संबंध जो आहे तोच आपल्याला इथे अडकून ठेवलेला आहे. हा संबंध म्हणजे काय आहे? ते स्वामी व्हायची इच्छा. जड पदार्थ प्रकृती आपल्या अधीन झाली पाहिजे, आपल्या मालकीची झाली पाहिजे, आपल्या कंट्रोलमध्ये आली पाहिजे आणि त्यातून मला आनंद मिळाला पाहिजे. आणि हा जो विचार आहे, हा विचारच आपल्याला अडकून ठेवतो, कंटिन्युअसली अडकून ठेवतो. हा आपल्याला सुख घेऊच देत नाही. आपल्याला वाटतं याच्यातूनच सुख मिळेल, परंतु हा आपल्याला सुख घेऊच देत नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग हे कुणीतरी येऊन हे जे अज्ञान आहे ते कापून टाकलं पाहिजे. हा जो संबंध आहे, हा संबंधच तोडला पाहिजे. मग आपण थोडस भ्रमातून, मायेतून बाहेर पडतो, शुद्ध आल्यासारखे वाटते, कोम्यातून बाहेर आल्यासारखं. मग आपण विचार करायला लागतो की आता काय केलं पाहिजे. देवहूतीला माहिती होतं की ही कृपा, हे ज्ञान कोण करतील? ते कपिल मुनीच करतील, कपिल देवच करतील. स्त्री आणि पुरुषाच्या वेशात जीव मात्र भौतिक शक्तीचा उपभोग घेण्याचा प्रयत्नात आहे. म्हणून एका अर्थाने प्रत्येक जण पुरुषच आहे. कारण पुरुष म्हणजे भोगता आणि प्रकृती म्हणजे भोग्य, ज्याचा भोग घेतला जातो. या भौतिक जगात तथाकथित पुरुष आणि तथाकथित स्त्री हे दोघेही खऱ्या पुरुषाचे अनुकरण करीत आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे वस्तुतः दिव्य अर्थाने एकमेव भोगता आहेत व इतर सर्वजण प्रकृती आहेत. भोग घेणारा पुरुष, भोग ज्याचा घेतला जातो प्रकृती. परंतु भगवंतांना पुरुष म्हटलेला आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुन देखील म्हणतो पुरुषम प्रधानम. तुम्ही प्रधान पुरुष आहात, मुख्य पुरुष आहात. बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. आणि त्या पुरुषाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेलो, म्हणजे भगवंतांच्या लेवलला जर आपण खाली बघायला गेलं, तर ऍक्च्युली त्या पुरुषासाठी सगळीच प्रकृती आहे. तुम्ही देखील त्याच्यासाठी प्रकृती आहे. तुमचं शरीर, तुमचा आत्मा देखील त्या भगवंतांसाठी प्रकृती आहे. म्हणजेच काय, तुमचं शरीर, तुमचा आत्मा, ते सगळं भगवंतांच्या उपभोगासाठी आहे. कारण ते परम भोगता आहेत. परंतु आपल्याला आपण जीवतत्व असल्यामुळे, थोडंसं स्वातंत्र्य दिल्यामुळे आपल्या मनामध्ये विचार आला की आपण का भोगता होऊ नये, त्यांनीच का व्हावं. म्हणून या प्रयत्नात आहोत आपण भोगता होण्याच्या. तो भोगता कधी होतो आपल्याला असं वाटतंय, परंतु ते कधी होणार नाही. ज्याची त्याची जी पोझिशन असते, त्या पोझिशनला जर तो राहिला तर त्याला आनंद मिळतो. तो कृत्रिमपणे दुसऱ्याची पोझिशन घ्यायला गेला की तो आनंदी कधीच होऊ शकत नाही. हा सगळीकडचा नियम आहे. आणि तोच नियम या पुरुष आणि प्रकृती या नियमांसाठी देखील लागू पडतो. प्रत्येक जण पुरुष व्हायचा प्रयत्न करतोय, परंतु ऍक्च्युली तो स्वतःच कोणासाठी तरी प्रकृती आहे, भोगाची वस्तू आहे. ईशान जास्त पण त्याच्याशी हे करू नको. तर कधी कधी म्हणजे प्रेमानेच ओरबडायचा प्रयत्न करतो, परंतु लागतं ते. असं इतकं पण लगेच करत नाही, बराच वेळ त्याला त्रास दिला की करतो. नुसतं हात फिरवायचं त्याचे. त्याला खायला पाहिजे. आता मगाशी दिलेलं ना त्याला खायला. या भौतिक जगात तथाकथित पुरुष आणि तथाकथित स्त्री हे दोघेही खऱ्या पुरुषाचे अनुकरण करीत आहेत. खरा पुरुष तो आहे, त्याचं आपण अनुकरण करतोय. तो जसा उपभोग घेतोय तसा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय. अनुकरण म्हणजे काय? इमिटेट करायचा प्रयत्न करतोय. त्याला दूध हवं असेल ना.
पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान हे वस्तुतः दिव्य अर्थाने एकमेव भोक्ता आहेत, तर इतर सर्वजण प्रकृती आहे. जीवांना प्रकृती मानण्यात येते. भगवद्गीतेमध्ये जड पदार्थांचे वर्णन अपरा वा कनिष्ठ प्रकृती असे करण्यात आले आहे. तर या कनिष्ठ प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ अशी आणखी एक परा प्रकृती अर्थात जीव. यस, ही जी प्रकृती आहे जी जड वस्तूंनी बनलेली आहे, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या तत्वांनी बनलेली आहे, त्यालाच जनरली आपण प्रकृती म्हणतो. परंतु आपण देखील प्रकृतीच आहोत. यस, आपल्यामध्ये फरक आहे. ती जी आहे आजूबाजूला आपल्या ती अपरा प्रकृती आहे आणि आपण परा प्रकृती आहोत. आपण थोडेसे श्रेष्ठ आहोत त्याच्यापेक्षा. आपण चैतन्यमय आहोत, पण भगवंतांचे अंश आहोत. चेतना आहे आपल्यामध्ये. ओ You are muted because a lot of people are on this call. सॉरी. जीव सुद्धा प्रकृती वा भोग्य आहेत, पण मायेच्या प्रभावाखाली जीव भोगत्याचे पद ग्रहण करण्यासाठी व्यर्थ प्रयत्न करीत आहेत. हेच संसार बंध या बद्ध जीवनाचे कारण आहे. हेच संसार बंध म्हणजे यालाच संसार म्हटलं जातं. प्रकृतीचा भोग घ्यायचा प्रयत्न करणे, पुरुष व्हायचा प्रयत्न करणे, आणि ही जी प्रक्रिया आहे यालाच संसार म्हटलं जातं. या संसारांमध्येच आपण बांधले गेलेलं आहे. यालाच हेच आपल्या बांधले गेल्याचं मेन मुख्य कारण आहे. देवहूतीला बद्ध जीवनातून मुक्त होऊन पूर्णपणे शरणागत व्हावयाचे होते. म्हणूनच ती म्हणते त्वं ताम गताहम शरणम शरण्यम. शरणम शरण्यम म्हणजे काय? मला शरण जायचं आहे. कुठे? जे शरण घेण्या योग्य आहेत तिथे. भगवंत शरण्य अर्थात पूर्णपणे शरण जाण्यास योग्य असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, कारण ते सर्व ऐश्वर्यांनी युक्त आहेत. एखाद्याला खरोखरच दुःखमुक्त व्हावयाचे असेल तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जावे. भगवंतांचे वर्णन या ठिकाणी सद्धर्म विदाम वरिष्ठम असे करण्यात आले आहे. सद्धर्म विदाम वरिष्ठम यावरून हे सूचित होते की सर्व दिव्य कार्यांपैकी सर्वोत्तम कार्य म्हणजे भगवंतांची शाश्वत प्रेममय सेवा करणे हे आहे. त्यालाच म्हटलं जातं सतधर्म, सद्धर्म. धर्म शब्दाचा अनुवाद इंग्रजीमध्ये रिलिजन असा करण्यात येतो, पण तो अचूक अर्थ नाही. धर्माचा वास्तविक अर्थ ज्या गोष्टीचा मुळीच त्याग करता येत नाही किंवा एखाद्या वस्तूपासून जी गोष्ट कोणत्याही स्थितीत विभक्त करता येत नाही ती असा आहे. त्यालाच धर्म म्हटलं जातं. प्रभुपाद उदाहरण देतात. अग्नीतील उष्णता अग्नीपासून विभक्त करता येत नाही, म्हणून ती उष्णता म्हणजे अग्नीचा धर्म वा स्वरूप आहे. त्यालाच धर्म म्हटलं जातं. धर्म म्हणजे आपल्याला वाटतं की धर्म म्हणजे हा धर्म तो धर्म, पण ऍक्च्युली त्याला धर्म म्हणत नाहीत. इंग्लिशमध्ये त्याला रिलिजन म्हणतात. रिलिजनचा अर्थ काय असतो? आपण एक समाज तयार केला, एक नियमावली बनवली, त्याप्रमाणे आपण जगतोय. परंतु असाच एक समाज भगवंतांनी निर्माण केलाय, अशीच एक नियमावली भगवंतांनी निर्माण केलेली आहे. त्याला धर्म म्हटलं जातं, कारण ती आपली ओरिजिनल पोझिशन असते, स्वरूप स्थिती. ती आपल्यापासून वेगळी करता येत नाही कधी. जशी अग्नीपासून उष्णता वेगळी करता येत नाही, म्हणून उष्णतेला अग्नीचा धर्म म्हटलं जातं. साखरेपासून गोडपणा वेगळा करता येत नाही, तर गोडपणा हा साखरेचा धर्म मानला जातो. तसं आपल्यापासून सेवा करणे, दुसऱ्यांवरती प्रेम करणे हे कधीही वेगळं करता येत नाही, म्हणून तो आपला मूळ धर्म आहे. परंतु आपला मूळ धर्म सोडून आपण जेव्हा दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा करायला लागतो तेव्हा आपण दुःखी होतो. तेच आपल्या दुःखाचं मेन कारण असतं. म्हणून या ओरिजिनल पोझिशनला परत येणे यालाच म्हटलेलं आहे धर्म, किंवा इथे म्हटलेलं आहे सद्धर्म, सद्धर्म विदाम.
त्याचप्रमाणे सद्धर्म म्हणजे शाश्वत कार्य होय. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होणे हेच ते शाश्वत कार्य होय. विशुद्ध आणि अनन्य भक्तिमय सेवेचा प्रसार करणे हा कपिल देवांच्या सांख्य तत्वज्ञानाचा हेतू आहे. आणि यासाठीच जीवाच्या दिव्य कार्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात महत्वपूर्ण व श्रेष्ठ व्यक्तिमत्व असे कपिल देवांना या ठिकाणी संबोधण्यात आले आहे. वरिष्ठम. सद्धर्म विदाम वरिष्ठम. विदाम म्हणजे जो जाणतो, जाणकार. विद, वेद विदवत म्हटलं ना, विद. विद म्हणजे जाणणारा. हे जे सद्धर्म आहे, खरा धर्म जो आहे ते तुम्ही जाणता आणि त्या जाणकारांमध्ये देखील तुम्ही वरिष्ठ आहात. त्यामुळे कृपा करून हे ज्ञान मला द्या आणि माझं आणि या भौतिक प्रकृतीचा हा जो भोग्य आणि भोगता हा जो संबंध मी निर्माण केलेला आहे तो तोडून टाका. कारण हा संबंधच माझ्या दुःखाचं कारण बनलेला आहे. हा संबंधच मला इथे अडकून ठेवलेला आहे. परंतु तोडायचा कसा हे मला कळत नाही. त्यामुळे तुम्ही मला मदत करा. हे शस्त्र द्या, हे तोडून टाका आणि माझा उद्धार करा, माझ्यावरती कृपा करा. ही देवभूतीची सिंपल याचना आहे. आता आपल्याला हा प्रश्न वाचल्यावरती आणि प्रश्नाचं हे तात्पर्य वाचल्यावरती आपल्याला लक्षात येईल की या तात्पर्यामध्ये आणि या प्रश्नामध्येच तर सगळं सांगून टाकलं प्रभुपादांनी. अजून काय डिटेलमध्ये वाचायचं? अजून 5-6 अध्याय आहेत डिटेलमध्ये, डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचा. याला सांख्य तत्वज्ञान म्हटलेलं आहे. कपिल देवांचं सांख्य तत्वज्ञान. आपल्याला आता लक्षात येणार नाही की अजून डीप मध्ये काय जायचंय, परंतु आहे, डीप मध्ये जायचं आहे. फॉर एक्झाम्पल, यस, आपल्याला आता हे कळालं की पुरुष म्हणजे भोगता, भोग घेणारा, आणि प्रकृती म्हणजे ज्याचा भोग घेतला जातो. आणि ऍक्च्युली आपण पुरुष नाही आहे, भोग घेणारे नाही आहे. आपण कोणासाठी तरी प्रकृती आहे आणि ते मान्य न करता मी कृत्रिमपणे पुरुष व्हायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मी दुःखात आहे. संपलं तत्वज्ञान. दिस इज ओव्हरऑल ज्ञान. हे जर तुम्हाला समजलं की संपलं तत्वज्ञान. अजून काय समजावून घ्यायचं? परंतु एवढं सांगून आपण ऐकत नाही. आपली ही जी भोगता पुरुष व्हायची इच्छा आहे ती सहजासहजी जात नाही. मग सहजासहजी जात नाही म्हणजे काय? साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला पटत नाही. तुम्हाला कुणी उद्या सांगितलं तुम्ही हे जे करताय तेच तुमच्या दुःखाचं कारण आहे, तुम्हाला खोळ्यातून काढेल. अरे मी श्रेष्ठ आहे, मी सगळा अभ्यास करून करतोय, हेच माझ्या दुःखाचं कारण कसं होईल? काही पण सांगता काय? तुम्हाला जमत नाही म्हणून आम्हाला काही पण सांगता. आम्ही प्रयत्न करत राहणार, आम्ही भोगता होणार, मी मिळवून दाखवणार. आपल्यापैकी प्रत्येक जण हेच म्हणतोय. शास्त्र आपल्याला परत परत सांगतं की हे सोडून द्या, आणि आपण त्या शास्त्राला काय म्हणतो? नाही, मी हे सिद्ध करून दाखवणार, मी याच्यात यश मिळवून दाखवणार, मी त्याचं ट्रेनिंग घेतलंय, डिग्री घेतली, बघतोच कसं मिळत नाही. आणि मग बरेच जण मिळवल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हे पण क्षणभंगूरच होतं, मग याच्यापेक्षा मोठं काहीतरी मिळवलं पाहिजे. मग मध्येच एखादा भक्त येऊन सांगतो, अरे हेच मी तुम्हाला सांगत होतो, हे प्रयत्न बंद करा. नाही 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 नाही, आज चुकलं म्हणून काय झालं, मी चूक सुधारणार, पुन्हा एकदा प्रयत्न करणार मिळवण्याचा. कारण ही जी प्रकृती असते जिचा आपण भोग घेतो, त्या भोगातच एक प्रकारची अशी आपल्या मनाची प्रोग्रॅमिंग होत असते, ब्रेन वॉशिंग होत असते की ती आपल्याला पुन्हा तेच मिळवण्याचा प्रयत्न करायला प्रोत्साहन देते. अगदी सिंपल उदाहरण घ्यायचं म्हटलं, तुम्हाला आज कुणीतरी मस्त परफेक्टली बनवलेला गुलाबजामुन दिला, तर त्या गुलाबजामुन खाण्यातून जो आनंद मिळतो तो एक प्रकारे मनाला आपल्या एक ट्रेनिंग देऊन जातो की हाच आनंद आहे, उद्या सकाळी पुन्हा मिळवायचा आहे.
आपण कुठेतरी जातो कोणाच्या तरी घरी, त्यांनी एखादी वेगळी डिश बनवलेली असते, हो की नाही, ती आपण खातो आणि घरी येऊन पहिली गोष्ट काय सांगतो आपल्या बायकोला, तू पण तसं बनवायला पाहिजे. आणि ते एका विशिष्ट प्रकारे ते आपल्या मनावरती ती अशी छाप पडलेली असते की याला आनंद म्हणतात. मग ते आपल्या पत्नीने नाही बनवलं तर आपल्याला मग क्रोध, त्या कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होतं, दुःखामध्ये रूपांतर होतं. हे भौतिक प्रकृतीचं लक्षण आहे. आणि जरी तुम्हाला त्याच पद्धतीने परफेक्टली बनवलेला गुलाबजामुन परत दिला तरी नेक्स्ट टाइम तुमचा आनंद त्यातला कमी झालेला असतो, कारण मन कधी भरत नसतं. मग तुम्हाला 2 खायला लागतात तेवढाच आनंद घ्यायला, मग 3 खायला लागतात, मग 4 खायला लागतात, मग ते संपत नाही. आणि मग ऍक्च्युअली गुलाबजामुन मजा कशी असते बघा. ऍक्च्युअली गुलाबजामुन मध्ये काही बदललेलं नसतं, आहे तशीच असते, सेम क्वांटिटी, सेम टेस्ट, सेम आनंद, परंतु तुम्हाला तो आनंद मिळत नाही. मग तुम्ही ऍक्च्युअली हे तत्वज्ञान जाणून घ्यायला, हे तुम्हाला जरी कुणी येऊन सांगितलं की हे भोगच आपल्या दुःखाचं कारण आहे, तुम्ही म्हणता नाही 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 नाही, एकतर त्या गुलाबजामुन मध्ये काहीतरी चूक आहे किंवा माझ्या त्या खाण्यामध्ये चूक आहे. त्याच्यावरती मी रिसर्च करणार, सोल्युशन काढणार आणि ते फिक्स करणार. आपण या स्टेजला आहेत. आणि म्हणून कपिल देव एवढं सांगून थांबणार नाही, ते डीप मध्ये जाऊन सांगणार. म्हणून पुढचे 5 अध्याय आहे की हे घडतं कसं, हे कोण येतं मध्ये, कोण तुमच्यावरती हे प्रोग्रॅमिंग करतं, तुमचं मन. अगदी मनाचे 4 लेअर सांगितलेत कपिल देवानी, इतक्या डीप मध्ये जाऊन सांगतात, कारण ती सांगायची गरज आहे, कारण आपण सोडायला तयार नाही. मनाचे हे 4 लेयर्स असतात. अगदी पहिल्या लेअरचं काम असतं फक्त हे रेकॉर्ड करणे की याच्यात सुख आहे, याच्यात नाही, याच्यात सुख आहे, याच्यात नाही, याच्यात सुख आहे, याच्यात नाही. दुसऱ्या लेअरचं काम असतं याच्यात सुख आहे, मला सुख आहे, याच्यात मला सुख नाही, हे सोडून द्यायचं, हे धरायचं. तिसऱ्या लेअरचं काम असतं ते काही ना काहीतरी करून मिळवायचं. चौथ्या लेअरचं काम असतं विचार करून, रिसर्च करून, शोधून काढणे हे कायमचं कसं मिळवता येईल. अगदी असं डीप मध्ये जाऊन कपिल देव सांगणार आहे. मग या सगळ्याच्या मध्ये येतो आपला द्वेष, क्रोध. हे आता विचार करा, हे सगळे आपल्या मनामध्ये हे डीप मध्ये, अगदी डीप मध्ये जाऊन हे सगळं सुरू आहे की मला पाहिजेच, गुलाबजामुन पाहिजेच. गुलाबजामुन मी छोटीशी गोष्ट सांगितली, लोकांचे मन जेवढं मोठं नाही त्याच्या 1000 पटीने आपल्या इच्छा मोठ्या असतात. कुणाला पृथ्वी जरी दिली तरी कमी पडेल ती. मग हे मिळवायचं कसं, याच्यासाठी आपण डिटेल मध्ये जाऊन रिसर्च करतोय, अगदी डिटेल मध्ये, हृदयातल्या अगदी DNA लेवलला जाऊन आपण रिसर्च करतोय आज. आणि मग होतं काय, जेव्हा हे रिसर्च करताना आपण पाहतो की मला मिळालं नाही परंतु समोरचा गुलाबजामुन खातोय, मग द्वेष निर्माण होतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा द्वेष देखील किती डीप मध्ये जाऊन आपल्यावरती इफेक्ट करतो हे कपिल देव आपल्याला सांगणार आहे 29व्या अध्यायावर. या द्वेषाचे पण 4 लेअर असतात आणि प्रत्येक लेअर मध्ये आपण कसे गुरफटत जातो. आणि हे 2च आपल्याला आपल्या गुरफटण्याचे कारण असतात, इच्छा आणि द्वेष. इच्छा म्हणजे मला पाहिजे, द्वेष म्हणजे मला पाहिजे ते दुसऱ्याला का मिळालं. इच्छा द्वेष, इच्छा द्वेष, इच्छा द्वेष. आणि मग आपल्याला उपाय सांगितलाय, यातून बाहेर पडण्यासाठी उपाय आहे भगवंतांना शरण जाणे, परंतु ते पण लवकर डोक्यात शिरत नाही. मग ते देखील भगवान कपिल देव अगदी डीप मध्ये जाऊन सांगणार आहेत की का शरण जायचं. या भौतिक जगामध्ये बरेचसे लोक असे पण आहेत की त्यांना पटलेलं आहे की माझ्या भोगाची वृत्ती माझ्या दुःखाला कारण आहे, की मी सोडून दिली पाहिजे. कर्म आणि कर्माचं फळ, कर्म बंधन हे मला बांधून ठेवते, हे मला बंद केलं पाहिजे. परंतु तो भगवंतांना शरण जायला तयार नाही. मी का जाऊ, मी माझं पाहिजे, माझं पाहिजे, माझं पाहिजे, दुसऱ्यांनी माझी सेवा केली पाहिजे, त्यातूनच आनंद आहे, हे करण्यासाठी मी अनादी अनंत जन्म घालवलेत
आता तुम्ही मला येऊन सांगता हे सगळं सोडा आणि दुसऱ्याचा सेवक व्हा, हे कसं काय शक्य आहे? का व्हायचं? त्याचंच का व्हायचं? हे देखील अगदी डीप मध्ये जाऊन कपिल देव सांगणार. मग या सगळ्या मागे उद्देश काय आहे? आज जो तात्पर्य आपण वाचला तो समजून तुम्ही शुद्ध भक्त होण्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाहीये. आज आता या घडीला तुम्हाला हे जर पटलेलं असेल, तुम्ही आज या क्षणाला शुद्ध भक्त होऊ शकता, पूर्णपणे सगळ्या आसक्ती सोडून देऊ शकता. परंतु ते होत नाही. मग हे जे डीप मध्ये जाऊन विश्लेषण करणार आहे, ज्यालाच शास्त्रिक भाषेमध्ये म्हटलं जातं सांख्य तत्वज्ञान, सांख्य फिलॉसॉफी. याची जी लेयर्स आहे, डीपनेस आहे, याची जी खोली आहे, त्या डीपनेस मध्ये जाता जाता कुठल्या लेवलला तुम्ही शुद्ध व्हाल हे माहिती नाही आपल्याला. म्हणून हे डीप मध्ये जाऊन सांगितलेलं आहे. कोणी पहिल्या लेवलला शुद्ध होईल, कोणी दुसऱ्या लेवलचं ज्ञान मिळाल्यावर शुद्ध होईल, कोणी तिसऱ्या लेवलचं ज्ञान मिळाल्यावर शुद्ध होईल. आणि जेवढा जास्त आपण आपल्यामध्ये आसुरी प्रवृत्ती असते, तेवढं आपल्याला डीप मध्ये जाऊन सांगावं लागतं. गावातली जी साधी भोळी माणसं असतात, जी कधी शाळेत पण गेली नाहीत, त्यांना एवढं डीप मध्ये जाऊन सांगावं लागत नाही. ते लगेच मान्य करतात. हरी हरी माझा पांडुरंग म्हणायला तयार होतात. पण जितकं जास्त आपण पीएचडी केलेली असते, तितकं जास्त आपल्या मनाला पटत नाही. परंतु प्रभूजी, हा जो मॉलिक्यूल आहे ना, मॉलिक्युलर लेवलला जर आपण विचार केला तर मॉलिक्युलर लेवलला अशी प्रकारची क्रिया आणि प्रतिक्रिया होत असते. तो विचारच करत नाही भगवान कोण आहेत, मी कोण आहे, त्याला मॉलिक्युलर लेवललाच विचार करायची सवय लागलेली असते. आज सध्या आपला प्रॉब्लेम तो आहे. म्हणून आपल्याला मग मॉलिक्युलर लेवलला जाऊन भक्ती समजावून सांगावी लागते. आणि ह्याच्यासाठी कपिल देव सांख्य तत्वज्ञान सांगणार आहे. नसेल तर आज आपण जे तात्पर्य वाचलं ते बास आहे आपल्याला सगळं सोडून अनासक्त होण्यासाठी. मी पुरुष आहे, प्रकृती भोग घेणारी वस्तू भोग्य आहे. मी पुरुष म्हणून, भोगता म्हणून भोग घेणाऱ्या वस्तूचा भोग घेण्याच्या प्रयत्नात रात्रंदिवस आहे. हे कॉमन सेन्स आहे, कोणालाही दिसतंय. आणि या धडपडण्यामध्येच मला दुःख मिळतंय, हेही सगळ्यांना दिसतंय. शास्त्र आपल्याला सांगते की ऍक्च्युली तुम्ही भोगता नाही, तुम्ही देखील भोग्यच आहात. भोगता कोणीतरी वेगळा आहे. तुम्ही जर भोग्य झाला, भोग घेणारे झाला, तर तुम्ही सुखी व्हाल. संपलं ज्ञान, इथेच ज्ञान संपलेलं आहे. हे जर तुम्ही मान्य केलं, उद्यापासून याच्याप्रमाणे वागायला सुरुवात केलं, तर तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल. पण किती जणांची तयारी आहे होण्याची? म्हणून आपल्याला पुढचे सगळे अध्याय वाचायचे. खूप इंटरेस्टिंग पण आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. जे सायंटिफिक डोक्याचे आहेत त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचवेळी थोडंसं जटिल पण आहे, कारण थोडेसे थिअरॉटिकल आहे. थिअरॉटिकल गोष्टी आपल्याला थोड्याशा जटिल वाटतात. एनिवे, ते आपण कंटिन्यू समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.